नमस्कार। बीडमधील महिला डॉक्टर फलटणमध्ये कामाला होती आणि तिने आत्महत्या केली। हे प्रकरण आता महाराष्ट्रात बरंच तापलेलं आहे। त्यानंतर महिला आयोग जे आहेत महाराष्ट्राच्या, रुपालीताई चाकणकर यांची पत्रकार परिषद पाहिली। मला असं वाटतं की त्या महिला आयोगाचं काम विसरून गेलेत। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महिला आयोगाने काय काम केलं पाहिजे याची थोडक्यात माहिती देतोय। महिला आयोग हा महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांची जडणघडण चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी स्थापन झालेला आहे। त्याचं पहिलं काम आहे महिलांना संरक्षण देणं। दुसरं काम आहे ज्या महिलांवरती अत्याचार झालाय त्यांना न्याय मिळवून देणं। तिसरं काम आहे ज्या महिलांवरती अत्याचार झालाय आणि असा अत्याचार पुन्हा होऊ नये म्हणून तसं एन्व्हायरमेंट तयार करणं, कायदा तयार करणं, कायद्यामध्ये तरतुदी तयार करणं, हे काम महिला आयोगाचं आहे। आता पुरुष कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष याचा भेदभाव होत असेल तरी महिला आयोगाने काम केलं पाहिजे। त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना जर हक्क दिला जात नसेल तरी सुद्धा महिला आयोगाने काम केलं पाहिजे, ना की असं पत्रकार परिषद घेऊन एका इन्व्हेस्टिगेशनमध्ये अडथळा निर्माण नाही केला पाहिजे त्यांनी। आणि मला वाटतं रुपालीताई चाकणकरांनी याचं भान ठेवलं पाहिजे आणि याच्यावरती कार्य केलं पाहिजे। महिला आयोग हे खूप महत्त्वाचं पद आहे महाराष्ट्रामधलं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी झटलं पाहिजे, ना की पत्रकार परिषद घेऊन एका महिलेवरती झालेल्या अत्याचाराचे धिंडवडे काढले पाहिजेत। धन्यवाद।